डेगवे मोईजरवादी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे छप्पर कोसळण्याची घटना घडली आहे। या शाळेत केवळ एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे। या शाळेत 3 वर्गखोल्या असून 2 वर्गखोल्या या सुस्थितीत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्याला दुखापत होईल किंवा दुर्घटना घडली असती या गोष्टींचे येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी खंडन केलं आहे। त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की हे शाळेचं छप्पर दुरुस्तीचे प्रयत्न आमचे सुरुवात होते, त्यामुळे ताडपत्रीच्या मदतीने ही खोली आम्ही झाकून ठेवली होती। त्यामुळे या वर्गखोलीमुळे शाळेला किंवा विद्यार्थ्याला कोणताही धोका नाही। येथील ग्रामस्थ व पालक यांचं शाळेकडे कटाक्षाने लक्ष आहे। तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनीही याकडे गंभीरतेने पाहत तात्काळ छप्पर दुरुस्तीचे आदेश दिले असल्याचे डेगवे येथील भाजप बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई यांनी सांगितले। यावेळी सरपंच राजन देसाई, डेगवे सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रगती देसाई, राजेश देसाई, सुरेश वराडकर, भीमसेन देसाई, दत्तात्रय देसाई, सुशील देसाई, ललित देसाई, किरण देसाई, धनश्री देसाई आदी उपस्थित होते। यावेळी प्रवीण देसाई यांनी या घटनेवरून कुणीही राजकारण करून श्रेयासाठी धडपड करू नये अशी प्रतिक्रिया दिली। डेगवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोईजरवाडी या ठिकाणी कार्यरत असलेल्या या शाळेचा एका खोलीचा छपराचा भाग कोसळल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झालं होतं। मात्र या शाळेमध्ये विद्यार्थी केवळ एकच आहे आणि या या इमारतीचं छप्पर कोसळल्यानंतर नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर या शाळेचे कमिटी सदस्य असतील, पालक असतील, यांच्याशी आम्ही थेट चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्याकडून या शाळेसंदर्भात माहिती जाणून घेत आहोत। एकंदर झालेल्या नुकसानी संदर्भात आणि परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, जे या गावचे उपसरपंच सरपंच राहिले, त्याचबरोबर माजी सरपंच प्रवीण देसाई पण या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर विद्यमान सरपंच राजन देसाई या ठिकाणी आहेत। यांच्यासोबतच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे आणि एकंदर जी प्रसारमाध्यमामध्ये जी बातमी प्रसिद्ध झाली की शाळेची वर्गखोली कोसळली, एकंदर वस्तुस्थिती काय आहे या शाळेची? प्रथमतः ह्या शाळेची वस्तुस्थिती म्हणजे ह्या शाळेत एकूण वर्गखोल्या 3 आहेत आणि आता दुर्दैवाने शाळेची पटसंख्या कमी झाल्यामुळे एकच विद्यार्थी येथे आहेत आणि एक शिक्षक आहेत कार्यरत। ह्या मागच्या 2 वर्षात आम्ही शाळेच्या 2 वर्गखोल्यांच्या छप्पर दुरुस्तीचं काम पूर्णपणे केलेलं आहे आणि संबंधित हे एक छप्पर दुरुस्तीचं काम एका वर्गखोलीचं राहिलेलं आहे, तो पण प्रस्ताव आम्ही दिलेला आहे। पण मोडकळीच ती जीर्ण झालेली होती छप्पर, त्यामुळे आम्ही तो एक भाग पूर्णपणे बंदच करून ठेवलेला होता। त्याच्यामुळे जीवितहानी वगैरे काय होण्याचा प्रश्नच नव्हता। आम्ही ताडपत्री घालून तो बंद करून ठेवलेला होता आणि छप्पर दुरुस्तीच्या कामाचा आमचे प्रयत्न चालू होते। हे आता जी घटना घडली त्याच्यात आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोदभाई कामत असतील, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ असतील, यांच्याशी आम्ही कालपासूनच या संपर्कात आहोत आणि त्यांच्याशी संपर्क करून आज त्यांनी तातडीने या शाळेच्या छपराच्या दुरुस्तीच्या कामाचे आदेश दिलेले आहेत आणि ह्या येत्या 4 दिवसात ह्या छप्पर दुरुस्तीचं काम पण पूर्ण होईल आणि ताबडतोब हे काम पूर्ण होऊन ही सुद्धा खोली जी आहे ती सुस्थितीत राहील। शाळेबद्दल इथले ग्रामस्थ असतील, सर्व आपले पालक असतील, दुर्दैवाने पटसंख्याच कमी असल्यामुळे जरा थोडीशी हे होती, पण आता तरी पण शाळेचं वारंवार ह्या शिक्षक पालक संघाचं असतील किंवा ग्रामस्थ असतील यांची पण आम्ही एक बैठक घेतलेली होती आणि सगळी शाळेकडे लक्ष देत आहेत। कोणी गैरसमज करून घेऊ नये, शाळेकडे कोणाचं दुर्लक्ष आहे काय आहे। आम्ही स्वतः एक वर्गखोली आम्ही स्वतः लोकवर्गणीतनं बांधलेली आहे इथल्या ग्रामस्थांनी आणि इथले ग्रामस्थ म्हणा किंवा सरपंच आमचे असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, आमचे प्रवीण देसाई असतील, आम्ही सर्व वारंवार या शाळेच्या भोवती लक्ष ठेवून आहोत आणि आता हे जी कोसळलेली वर्गखोली आहे ते आम्ही प्रयत्न करून जिल्हा परिषद अध्यक्षांचं लक्ष वेधून त्यांनी तातडीने ही दुरुस्ती करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि हे काम पूर्ण होणार। एकंदर आपण बघितलं या ठिकाणी या शाळेच्या जी आज दुर्घटना घडली आहे, विविध प्रसारमाध्यमातून ही वृत्त प्रसिद्ध झालं की एखादी दुर्घटना घडली असती तर
कारण या शाळेमध्ये पटसंख्याच कमी आहे. अवघा एक विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळे इतर 2 खोल्या ज्या आहेत त्या सुस्थितीमध्ये आहे आणि जी खोली वापरामध्ये नव्हती तीच खोली या ठिकाणी कोसळलेली दिसते आणि ती कोसळलेली खोलीचं छप्पर किंवा कोसळलेली खोली ही दुरुस्त करण्यासाठी अध्यक्ष जिल्हा परिषदेचे प्रमोद कामत, त्याचबरोबर शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे. एकूणच पालकांनी कोणती धास्ती न बाळगता किंवा एकंदर समाज मनावरती या घटनेचा कोणताही परिणाम न होता ही शाळा सुस्थितीत आहे आणि याकडे सर्व ग्रामस्थांचं, सर्व पालक वर्गांचं आणि लोकप्रतिनिधीचं लक्ष असल्याचं स्पष्ट होत आहे.